नमस्कार. येथे उपस्थित असणारे परीक्षक वर्ग, माझा विषय आहे भारताची महासत्तेकडील वाटचाल. खरंच भारताची महासत्तेकडे वाटचाल होत आहे का? तर याचं उत्तर आहे होय. या विषयामागेच मी माझे विचार मांडत आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. तुच्छ गुन्हेगार व मुस्लिमांचे नाव घेती, तुच्छ गुन्हेगार व मुस्लिमांचे नाव घेती, मुसलमानांच्या दुःखात हिंदूचे डोळे वाहती, मुसलमानांच्या दुःखात हिंदूचे डोळे वाहती. जाती आणि धर्मावर विश्वपरिचयाचे नाव असे, जाती आणि धर्मावर विश्वपरिचयाचे नाव असे. स्त्रियांना सन्मान आणि काळजाचे राज्य असणारा आणि जागतिक महासत्ता असणारा, लाखो करोडो भारतीयांच्या नसानसात आणि रक्ताच्या ठेंबाठेंबात भरून निघालेला आणि येथे बसलेल्या प्रत्येक जणांच्या जगण्याचा श्वास असणारा, जागतिक महासत्तेकडे वाटचाल करणारा माझा भारत देश असेल, माझा भारत देश असेल. एकेकाळी याच देशात सोन्याचा धूल निघत होता, एकेकाळी याच देशात सोन्याचा धूल निघत होता. माझ्या या भारत मातेला कोणाची तरी नजर लागली, माझ्या या भारत मातेला कोणाची तरी नजर लागली. येथे भ्रष्टाचार, विषमता, गरिबी, अत्याचार, बलात्कार या सर्वांनी माझ्या देशाची वाट लावली, या सर्वांनी माझ्या देशाची वाट लावली. आणि म्हणून विषय देण्याची वेळ आली संयोजकांवर. परंतु 14 ऑगस्ट 1947ची मध्यरात्र होती. सारे जग झोपलेले होते आणि रात्री घड्याळात 12चे ठोके पडले आणि तेव्हाच भारताने एका नव्या युगात प्रवेश केला. आता भूतकाळ संपलेला आहे आणि नियतीशी केलेला करार संपुष्टात आणण्याची वेळ आली आहे. आणि तेव्हा सिद्ध झालंय की माझा भारत देश जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत आहे. भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचं स्वप्न 21व्या शतकात डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं आहे. याच स्वप्नाचा आदर्श होऊन भारताने कृषी, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, जैवतंत्रज्ञान स्वतःमध्ये सिद्ध केलं आहे, स्वतःमध्ये रुजवलेलं आहे. इथे बसलेल्या प्रत्येक नागरिकाचा एकच धर्म असेल, तो म्हणजे भारतीय, आणि एकच जात असेल, ती म्हणजे भारतीय. असाच असेल जागतिक महासत्तेकडे वाटचाल करणारा माझा भारत देश. परंतु माझे विरोधी सांगतात की भारतात जातीवाद आहे, जातीवाद. पण मी त्यांचे कान उघडण्यासाठी सांगते, 22 मे 2004 रोजी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशांची मान उंचवणारा हा दिवस. याच दिवशी जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या अल्पसंख्यांची या शीख धर्मीय असलेल्या मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान होण्याची शपथ घेतली. आणि हीच शपथ अल्पसंख्यांची या मुस्लिम धर्मीय असलेल्या सन्माननीय राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या समोर घेण्यात आली. आणि बहुसंख्यात व हिंदू असलेल्या हिंदुस्थानचे मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. आणि सर्व धर्म समान ही भावना जोपासणारा भारत जगामध्ये एक आहे, भारत जगामध्ये एक आहे. म्हणूनच मला असे वाटते की माझ्या भारताची वाटचाल जागतिक महासत्तेकडे होत आहे. पण हे असून सुद्धा काही जण म्हणतात, भारत हा देश कधीही सत्ताधीश होऊ शकत नाही, कधीही सत्ताधीश होऊ शकत नाही. अशांना मी सांगू इच्छिते, अनेकता में एकता है इसलिए देश की पहचान है, अनेकता में एकता है इसलिए देश की पहचान है, इसलिए मेरा भारत देश महान है, इसलिए मेरा भारत देश महान है. मी ठामपणे सांगू शकते की भारत देश महान आहे. आपण सहज वर्तमानपत्रांमध्ये वाचतो की एका रिक्षावाल्याचा मुलगा कलेक्टर झाला, एका किराणा दुकानदाराची मुलगी उपजिल्हाधिकारी झाली. हे कशामुळे शक्य झालं? माझ्या भारत देशातील भ्रष्टाचार जरी संपूर्णपणे संपलेला नसेल, तरी हा भ्रष्टाचार खूप जास्त प्रमाणात कमी झालेला आहे, खूप जास्त प्रमाणात कमी झालेला आहे. आणि यामुळेच भ्रष्टाचारावर होणारी ही मात आपल्या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे, आपल्या देशाला महासत्तेकडे घेऊन जात आहे. भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारे अनेक टप्पे आहेत, भारताला महासत्तेकडे घेऊन जाणारे अनेक टप्पे आहेत. भारतानं स्वातंत्र्य मिळवल्यानंतर अवकाश क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. आतापर्यंत भारताने चांद्रयान मोहीम, चांद्रयान 1, चांद्रयान 2, चांद्रयान 3, मंगळ मोहीम, चांद्रयान आणि आर्यभट्ट उपग्रह असे अवकाश मोहिमेतले अनेक महत्त्वाचे टप्पे पार करत विकसित राष्ट्राच्या यादीत स्थान मिळवले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवल्याच्या काही वर्षानंतरच देशात अन्नधान्यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी देशात हरितक्रांती झाली. त्यामुळे आज भारत धान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण तर झालाच, याशिवाय अन्नधान्यांच्या निर्यातीतही भारताने अग्रस्थानी झेप घेतली. भारताच्या 75 वर्षांनंतरही आपल्या देशाला मदरसा ऑफ डेमोक्रॉसी असं म्हटलं जाते. 1947ची भारताची लोकसंख्या 35.9 कोटी होती. आता भारतात 140 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या राहते. म्हणूनच तर मी म्हणते की माझा भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे आणि करणारच. एवढे बोलून मी माझे भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.